रिक्षा बुक केल्यानंतर पप्पा बाथरूमला गेले होते, त्यामुळे आपला रिक्षावाला पळून गेलेला आहे इथून. या गाडीत आपण आता जाणार आहे, पूर्ण म्हैसूर पॅलेसला गोल राऊंड मारणार आहे. ते बघूयात. आता मी ट्राय केल्यानंतर पप्पा ट्राय करणार आहेत. थोडं इकडून मारा. नमस्कार मित्रांनो, आज आपला बँगलोरमध्ये तिसरा दिवस आहे आणि आपण आता निघालो आहोत. नाश्ता करून आपण म्हैसूरला जाणार आहोत. म्हैसूरला आपली इथून ट्रेन आहे म्हैसूरला जाण्यासाठी आणि त्यानंतर आपण तिथं हॉटेलला चेक इन करून आपण नियर बाय एरिया एक्सप्लोअर करायचं बघू. बाय 2 o'clock आपण तिथं पोहोचू. त्याच्यानंतर आपण थोडा आराम करून 4च्या दरम्यान आपण निघणार आहोत म्हैसूर पॅलेस बघायला. तर आजचा व्लॉग खूप चांगला होणार आहे कारण आपण म्हैसूर फिरणार आहोत पुन्हा एकदा. नमस्कार, आपण खाली नाश्ता करायला चाललेलो आहोत मम्मी पप्पासोबत. आणि अशा प्रकारे इथे नाश्त्याची सोय केलेली असते सकाळी बफेमध्ये. आणि आजचा मेन्यू थोडा स्पेशल, साऊथ इंडियन टाईप अँड ज्यूस. तर मस्त आपण या ठिकाणी आता नाश्ता करायला बसलेलो आहे हॉटेलमध्येच आणि नाश्ता करून आपण आता म्हैसूरला जाणार आहे. तो एकदम मस्त असं नाश्त्याची सोय असते या सकाळी हॉटेलमध्ये. SD हॉटेल आहे हे बँगलोरचं. फायनली आपण रिक्षात बसून आपला प्रवास सुरू केलेला आहे आणि बँगलोरचे जे रोड आहेत ते एकदम उत्तम दर्जाचे असे रोड आहेत. आणि आपण ज्या एरियात फिरतो आहे तो कोरमंगला एरिया आहे. तुम्ही बघू शकता खूप क्लीन रोड आहे तिथले. त्यानंतर फायनली आपण म्हैसूरच्या बसमध्ये बसलेलो आहोत. बस पण तुम्ही बघू शकता की एकदम क्लीन आणि नीट आहे. आणि आपण आता ट्रेनमध्ये बसलेलो आहोत आणि बँगलोरला जाणार आहोत. मम्मी आहे, मम्मीला पप्पाने गजरा घेऊन दिलेला आहे. पप्पाने मम्मीला गजरा घेऊन दिलेला आहे. मम्मी दाखव गजरा. खूप छान असा गजरा आहे. फायनली आपण म्हैसूरच्या रेल्वे स्टेशनला उतरलेलो आहोत आणि इथून आपण हॉटेलवर जाणार आहोत. नमस्कार मित्रांनो, आपण रिक्षा बुक केली होती आणि रिक्षा बुक केल्यानंतर पप्पा बाथरूमला गेले होते, त्यामुळे आपला रिक्षावाला पळून गेलेला आहे इथून आणि आता आपल्याला दुसरी रिक्षा करावी लागणार आहे. भेटलं का नाही? म्हैसूर रेल्वे स्टेशन बाहेरून. तर नमस्कार मित्रांनो, आपण मम्मी आणि पप्पाला हॉटेलवर थांबून आपण पार्सल घ्यायला आलेलो आहे आणि खूप दिवसापासून माझी इच्छा होती की मला गुरु स्वीट्समधून मला म्हैसूर पाक खायचा आहे आणि फायनली मी गुरु स्वीट्सपर्यंत आलेलो आहे. स्वतःला मी कंट्रोल करू नाही शकलो. आणि हे म्हैसूरचं लोकल मार्केट तुम्ही बघू शकता आणि हे गुरु स्वीट्स. प्रचंड भयानक अशी गर्दी या ठिकाणी. तर फायनली आपण म्हैसूर पाक घेतलेला आहे आणि इथली फेमस बिर्याणी RRR बिर्याणीसुद्धा घेतलेली आहे. आपल्याला थोडा ॲक्च्युली उशीर झाला. चालत रूमपेक्षा आपण थोडं लांब आलो, एक 800 मीटर अंतरावर. पण स्टील आपण आता हे जेवल्यानंतर आपण निघणार आहोत म्हैसूर पॅलेस बघायला. आणि फिरायचं म्हटल्यावर खूप एफर्ट्स लागतात कारण आपल्याकडं आपण जिथं थांबलेलो असतो आपल्याकडं आपली प्रायव्हेट व्हेकल नसते आणि आपल्याला ऑटोने प्रवास करावा लागतो कारण आपल्याला गाडीसुद्धा लागते कार. त्यामुळं आणि ॲक्च्युली माझं असं म्हणणं आहे की आपल्याकडं जेव्हा आपण ट्रॅव्हलिंग काही प्लॅन करतो तर आपण खूप सारे पैसे शिल्लक ठेवले पाहिजे आपल्याकडं. कारण जेव्हा आपण घरच्यांना ट्रिपला आणतो तेव्हा आपल्याला त्यांना काही ॲडजस्ट करायला लावायचं नसतं. त्यामुळं खूप पैसे कमवा मित्रांनो. म्हैसूरचं साडी मार्केट, सिल्क साडी इथे मिळून जाते. तुम्ही गव्हर्मेंट शॉपमधून पण साडी घेऊ शकता. तर आपण आता म्हैसूर पॅलेसला जाणार आहोत. आत्ताच आपण थोडी शॉपिंग केलेली आहे म्हैसूर बाजारातून आणि म्हैसूर पॅलेस दिसते तुम्ही बघू शकता. म्हैसूर शहराचा जो इतिहास आहे मित्रांनो तो अनेक शतकांपासूनचा आहे. वोडेयार राजघराण्यासाठी हे शहर प्रसिद्ध आहे. 1399 साली या शहराची स्थापना झालेली आहे. आणि आपण आता थोडं हे बग्गीमध्ये शहर एक्सप्लोअर करणार आहे.
ॲक्च्युली ही बग्गी पूर्ण 3 किलोमीटर आपण फिरणार आहे यात. भैया आपका नाम बोलो. सिद्धि भाई हमको लेके जाने वाले हैं अभी राइड पे. आणि आता बघूया. या गाडीत आपण आता जाणार आहे पूर्ण म्हैसूर पॅलेसला गोल राऊंड मारणार आहे, ते बघूयात. आणि म्हैसूर या नावामागे पण एक खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. या शहराचं नाव म्हैसूर हे महिषासूर या राक्षसामुळे पडलं. इथली देवी चामुंडेश्वरीने जेव्हा महिषासुराचा वध केला त्यानंतर या शहराला म्हैसूर म्हणजे महिषासुराचा वध म्हैसूर म्हणून ओळखलं जाऊ लागलं. या ठिकाणी आपण बग्गीमध्ये राईड करत आहोत. तुम्ही बघू शकता. असं करा. दसरा उत्सवासाठी हे शहर सगळ्यात जास्त फेमस आहे. जगातला किंवा भारतातला किंवा जगातलाही तुम्ही म्हणू शकता सगळ्यात मोठा दसरा उत्सव हा म्हैसूरमध्ये साजरा केला जातो. पूर्ण शहर हे सजवलं जातं दसऱ्याच्या दिवशी. अगरबत्ती उद्योग, त्यानंतर चंदनाचं जे इक्विपमेंट आहे आणि सिल्क साडी यासाठी हे शहर खूप जास्त प्रसिद्ध आहे. आणि खूप बाहेर देशातून पण प्रवासी इथे येत राहतात. फॉरेनचे पण खूप लोक आम्हाला दिसले इथं व्हिजिट करायला येतात. म्हैसूर पॅलेस, चामुंडी हिल्स, त्यानंतर सेंट फिनोमिना चर्च आणि खूप काही गोष्टी इथे एक्सप्लोअर करण्यासारख्या आहेत. आणि हे दसरा मेळाव्याचं एक एक्झिबिशन आहे, तर इथे पण आपण जाऊ शकतो. मोस्टली म्हैसूर बँगलोर साईडला आपण जो मेळा म्हणतो महाराष्ट्रात, त्या मेळ्याला एक्झिबिशन असं म्हणतात. हे मे बी इंग्लिशमध्ये एक्झिबिशन आणि मराठीत आपण त्याला मेळा म्हणत असू, पण मोस्टली आपण फनफेअर म्हणतो त्याला. आणि तुम्ही रस्ते पण पाहू शकता की खूप नीट आणि क्लीन आहे, खूप सुंदर असे. तर आपली ही बग्गी राईड पूर्ण झालेली आहे. आता आपण जसं प्लॅन केलं होतं तसं आपण एक्झिबिशनला जाणार आहोत. एक्झिबिशन पण खूप सुंदर आहे मित्रांनो. खूप साऱ्या नव्या गोष्टी आपल्याला भेटणार आहे. जसं की तुम्ही जर पाहाल पुढे तर एक मरमेड शोसुद्धा फेमस आहे या एक्झिबिशनमध्ये. त्यानंतर आपण खूप सारे गेम्स वगैरेसुद्धा इथे खेळणार आहोत. ते तुम्ही बघू शकता. मार्केट टाईप आणि तुम्ही बघू शकता लाईटिंग. आणि हा जो पूर्ण एरिया आहे हा एक वॉटर शोसाठीचा एरिया आहे. थोड्याच वेळात वॉटर शोही चालू होणार आहे, तो पण आपण बघणार आहोत. आता मी ट्राय केल्यानंतर पप्पा ट्राय करणार आहेत. थोडं इकडून मारा. मला वाटतंय ते मिस करणार आहे. खेळलेलो आहे आणि नंबर मला आलेला आहे 16 आणि पप्पाला पण येणार आहे 16, कारण आमचा विषय आहे MH 16. आता बघू पप्पाला किती नंबर येतोय. आणि मी डायरेक्ट इथं एक कवर जिंकलेलो आहे. हे खूप महागाचं कवर आहे, 1000 रुपयाचं आहे. मम्मी पण बघत आहे. आता फायनली आपण चाललो आहे मरमेड शो बघायला. नमस्कार मित्रांनो, आपण आजचा जो व्लॉग आहे तो जवळपास पूर्ण केलेला आहे.
आपल्याला रिक्षा भेटत नव्हती, ते मला शूट करायचंच राहिलं. पण एक मित्र म्हणजे भेटल्यानंतर तो मित्र झाला. त्याने थांबवली रिक्षा आणि त्याने आम्हाला रूमपर्यंत सोडवलं. उबरवरून काही रिक्षा भेटत नव्हती आणि फायनली थोडीसं भुरभुर चालू आहे. पण ठीक आहे, मी बॉटल्स आणि जेवण घ्यायला रूमच्या खाली आलेलो आहे. आणि मित्रांनो, आजचा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा. कारण आपले व्लॉग पाहणारे सगळे आपले रिलेटिव्ज आणि मित्रच आहेत. त्यामुळे व्हिडिओ नसेल आवडला तरी लाईक करा, त्याने व्हिडिओची रीच वाढते.